वटपौर्णिमेच्या दिवशी ह्या रंगाची साडी अजिबात नेसू नका, हे वर्ज्य असते. आणि गर्भवती स्त्रीने पूजा करावी का? ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जातो. हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवतात. यंदा 29 जून रोजी हा वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी महिला पारंपरिक साजशृंगार करून हातात पूजेची थाळी घेऊन वडाच्या झाडाजवळ जातात आणि सर्वजणी वडाच्या 7 प्रदक्षिणा घालत हाच पती 7 जन्म मिळावा यासाठी पूजा करतात. आता वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांना हौशेने तयार तर होतात, मात्र ह्यासाठीही काही नियम करून ठेवले आहेत, ज्यानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी काही रंग परिधान करण्यास वर्ज्य केले जाते. या दिवशी काही रंग अशुभ मानले जातात. अशा या रंगाची साडी, ड्रेस अथवा कोणतेही कपडे घालणे टाळावे. अशुभ मानले जाणारे हे रंग चुकीची ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे तुमचे सर्व कष्ट वाया जाऊ शकतात. अशातच पूजेआधी ह्या रंगाची माहिती करून घेणे फार गरजेचे असते. चला वटपौर्णिमेच्या पूजेत कोणते रंग घालावेत आणि कोणते नाही ते जाणून घेऊयात. तर कोणते रंग घालणे टाळावेत? काळा रंग. हिंदू परंपरेनुसार काळा रंग हा शोक, नकारात्मकता आणि अशुभतेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी हा रंग वर्ज्य असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी हा रंग चुकूनही परिधान करू नये. ह्या उलट तुम्ही ह्या दिवशी काही शुभ रंगांच्या साड्या परिधान करू शकतात. गडद निळा व तपकिरी रंग यासहच वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी निळा आणि गडद तपकिरी रंग देखील वर्ज्य असतो. अशातच ह्या रंगाची कपडे ह्या दिवशी परिधान करू नयेत. हे रंग गंभीरता, शोक आणि धैर्य नसल्याचे मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी हे रंग परिधान करावेत. तर लाल रंग. लाल हा महिलांमधील एक लोकप्रिय आणि आवडीचा रंग आहे. हा एक उठवदार रंग आहे, ज्याने तुम्ही सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळवू शकता. प्रेम, समर्पण, शक्ती आणि सौंदर्य वाढवणारा हा रंग आहे. गुलाबी रंग. लहानपणापासूनच महिलांना गुलाबी रंगाचे फार आकर्षण वाटते. या रंगाला गोडवा आणि माधुर्याचे प्रतीक मानले जातात. नवविवाहितेसाठी हा रंग फार खास मानला जातो. पिवळा रंग. पिवळ्या रंगाला आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान, समृद्धी आणि प्रसन्नतेचे सूचक मानले जाते. हा रंग सकारात्मक रंग आहे, जो तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच परिधान करू शकतात. तसेच हिरवा रंग. कोणत्याही विवाहित स्त्रीसाठी हिरवा रंग फार शुभ मानला जातो. तर हिरवा रंग स्त्रीच्या नातेसंबंधातील वाढती नाती, समृद्धी आणि प्रगती दर्शवण्याचे काम करत असतो. तसेच हा रंग उठवदार आहे, ज्यामुळे त्याला परिधान करून तुम्ही अनेकांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घेऊ शकतात. वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा का केली जाते? तर पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. मात्र सावित्रीच्या भक्ती आणि पावित्रतेने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेची पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल असे वरदान देखील दिल्याचे मानले जाते. म्हणूनच ह्या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची विवाहित महिला पूजा करतात. तर वटवृक्षाला इजा करू नये. सावित्री व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाच्या फांद्या तोडू नये किंवा झाडाला इजा करू नये. त्याची पाने किंवा फांदी तोडू नये. जर तुम्ही घरी वडाच्या झाडाची पूजा करणार असाल तर वटवृक्षाचे रोपटे आणून त्याची पूजा करावी. त्यानंतर ते झाड सार्वजनिक ठिकाणी एका कडेला लावावे. तसेच गर्भवती स्त्रीने वटसावित्रीचे व्रत पाळावेत. एखादी महिला गर्भवती असेल तर तिने वटसावित्रीचे व्रत पाळावे का? परंतु तिने वटवृक्षाची प्रदक्षिणा करू नये, फक्त वडाची पूजा करावी.
तसेच वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना वडाच्या झाडाभोवती सूत गुंडाळतात. चुकूनही उलटी प्रदक्षिणा मारू नये हे लक्षात ठेवा. तसेच वटसावित्रीच्या दिवशी चुकूनही वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये. त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावे. यामुळे तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. वटसावित्री व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. वटसावित्री व्रतकथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते. म्हणून वटसावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट राहू देऊ नये, ती आधी पूर्ण करावी. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.